कागल तालुक्यातील चिमगाव येथे कप केक खाल्यानंतर विषबाधा होऊन दोघा बहीण भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या घटनेतील श्रेयांश याचा दफन केलेला मृतदेह आज उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढला। त्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली। यावेळी औषध प्रशासन, अन्न व भेसळ प्रतिबंधात्मक विभाग, महसूल विभाग व आरोग्य पथकाच्या उपस्थितीत हा मृतदेह बाहेर काढण्यात आला। मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद माने व त्यांच्या पथकाने श्रेयांशची उत्तरीय तपासणी जागीच केली। यावेळी पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कृषी सहाय्यक अधिकारी संगीता शिंदे, तलाठी स्मिता क्षारबिद्रे, पोलीस पाटील किरण भाट, BK साटे, सरपंच दीपक अंगाज, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान दोन्ही मुलांचा विषबाधेने झालेला मृत्यू दुर्दैवी आहे। या मुलांना खाण्याच्या घटकातून विषबाधा झाल्याचं प्रथमदर्शी स्पष्ट होतं, त्यामुळे हा घातपाताचा प्रकार नसावा। मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचे प्रयोगशाळेतून अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील तपास व त्या दृष्टीने कारवाई होईल, असं पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी सांगितले। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।